बिग बॉस मराठी क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स काय म्हणताय आणि घरातून जायची शक्यता कोणाची आहे? 6 कंटेस्टंट नॉमिनेट आहे आणि त्यापैकी रेवा बॉटमला जी आहे ती आता कॅप्टन बनलेली आहे आणि रेवाची जायची शक्यता पण आहे या वीकमध्ये, खूप जायची शक्यता आहे. तर आता सगळं बिग बॉसवर आहे. आता बिग बॉस काही निर्णय घेता, बिग बॉसला टॉप 6मध्ये रेवाला घेऊन जायचं आहे का तिला एविक्ट करायचं आहे, आता हा पूर्ण निर्णय बिग बॉसचा राहील. पण ती वोटिंगमध्ये बॉटमला आहे हे नक्की. त्याच्यामुळं जर वोटिंगनुसार गेले ना, जनतेच्या वोटिंगनुसार गेले तर रेवा इथे एविक्ट होते. बिग बॉसच्या निर्णयानुसार गेले तर बिग बॉसला ज्याला काढायचं त्याला काढणार. तर इथं नंबर 6ला रेवा आहे, तर रेवाचे जायचे चान्सेस जास्त आहे. आणि नंतर नंबर 5ला आहे राखी सावंत. हो, राखी सावंत नंबर 5ला आहे. आज ले राडा केला बे राखीने, बघायला मिळणार आहे रात्री. आणि राखी नंबर 5ला आहे. राखीचं पण चालू आहे, राखीचा आणि राकेशचा एक पंगा पण झाला होता आता. नंबर 4ला आहे बाई सागर काय टास्क खेळतोय सागर, 3 वीकपासून काय गेम खेळतोय. खरोखर सागरसाठी किती टाळ्या वाजवा ते कमी. काल आजारी असताना त्याने टास्क खेळला. सो सागर नंबर 4ला आहे आणि मी तर तो डिझर्व करतो अजून 3 नंबरला, कारण अनुश्रीपेक्षाही तो गेम स्ट्रॉंग त्याचा झालेला आहे. नंबर 3ला आहे अनुश्री माने सध्या बाई नाटक करते, ड्युटी करत नाही, भांडी घासत नाही. काल पण ते बेसिन तुंबून ठेवलं होतं तिने, ते विशालने येऊन ते नीट केलं, विशाल तन्वीने येऊन. तेच त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग अनुश्री जी आहे ना, अनुश्री नंबर 3ला आहे. नंतर आणि अनुश्रीला मला वाटतं ते झोमतं आहे रेवा कॅप्टन झाल्यामुळे, दुसरं काही नाही. नंबर 2ला आहे विशाल कोटियन या वीकमध्ये खूप हा मुद्दा गाजणार, कारण रितेश सर खतरनाक क्लास लावणार आहे विशालने जे म्हणजे राखेवर केलं, पर्सनल गेला, फाईट फिजिकल काय असेल ते सगळ्या गोष्टींवरनं पूर्ण भावचा धक्का. जास्तीत जास्त विशाल कोटियनवर फोकस असेल, सागरच्या कौतुकावर फोकस असेल. जास्तीत जास्त कौतुक सागरचं, म्हणजे बाकीच्यांचं पण होणार आहे, पण जास्तीत जास्त सागर डिझर्व करतो कौतुक. आणि सगळ्यात जास्त जी क्लास लागणार आहे ती विशालची रितेश सर लावतील. नंतर विशाल नंबर 2वर, तर नंबर 1वर राकेश आहे. राकेश बाई या 1-2 वीकमध्ये लय खेळायला लागला आहे. अचानकच मागच्या वीकमध्ये तो मी म्हणते सुरुवातीपासून राकेश असं खेळत असताना मी इथं बसून त्याला सपोर्ट केला असता की करा त्याला विनर. खूप त्यांनी गेम शोला दिलं आहे. सॉरी, तो 1-2 वीकपासून खेळतो यार. आणि खरंच या 1-2 वीकपासून खूप हायलाईट पण झालेला आहे. त्याचा जो मुद्दा आहे ती फिजिकल फाईट असो, विशालबरोबर पर्सनल मुद्दा असो डिवोर्सचा, त्याच्यामुळे तो आहे ना लाईमलाईटमध्ये आला आहे अचानक राकेश. आणि असंही त्याला जनता वोटिंग करतच होती, तो मागे पण वोटिंग ट्रेंडला नंबर 1वर होता. कसं आहे, तो बिग बॉसच्या मेकर्सचा पण फेवरेट आहे. इवन बाहेर पण यार तो मोठा ॲक्टर आहे. आता काय बोलणार, 25 वर्षाचं करिअर आहे. तुम बिन हिंदी चित्रपट केला होता त्याने, त्याच्यामुळे एक मोठा ॲक्टर आहे. प्लस त्याला तो सपोर्ट आहे, त्याचे फॅन्स आहे, त्याच्यामुळे नंबर 1वर आहे. आणि आता तो त्याचा जो मुद्दा निघाला होता त्याच्यामुळे तो जास्त असा हायलाईट झाला. आणि राकेश खेळतोय, 2 वीकपासून खेळतोय जे दिसतंय. काल पण संचालक म्हणून रेवाची मदत केली त्याने. पण यार तन्वी बाबतीत थोडंसं डिसअपॉइंटमेंट होतं, पण ठीक आहे, आता बघूया काय होतं. तर हे होतं बाई क्लोजिंग वोटिंग ट्रेंड. आणि तुमचं म्हणणं काय, कोण जाईल इथं? मी सोशल मीडियावर ऐकलं सागर एविक्ट होणार आहे, पण मला नाही वाटत. सागरला करायला पाहिजे. रेवा डिझर्व करते, इथून घराच्या बाहेर पाठवायचं असेल तर रेवाला पाठवावं. रेवा नंबर 6वर, 5वर राखी, 4वर सागर, 3वर अनुश्री आणि विशाल 2 नंबरवर आणि नंबर 1वर राकेश आहे. तर मला वाटतं रेवा एविक्ट होऊ शकते या वीकमध्ये, हाय चान्सेस आहे रेवाचे एविक्शनचे. पण सागर खरंच तो फेअर डिसिजन नाही असणार जर सागर घरातनं गेला तर. रेवा ठीक आहे, रेवा गेली तर, कारण रेवा डिझर्व करते इथून जाणं, कारण बाकीच्यांचं आहे बऱ्यापैकी गेम. रेवाचा पण आहे, पण यांच्या तुलनेत कमी. रेवाचा गेम आहे, मी म्हणतच नाही रेवाचा 0 गेम आहे. रेवाचा गेम आहे, पण यांच्या तुलनेत कमी. कारण आता सागर पण खेळायला लागला 3 वीकपासून, ते बी जबरदस्त खेळायला लागलं. आता याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे या क्लोजिंग वोटिंग ट्रेंडमध्ये? आणि तुम्हाला काय वाटतं घरातनं बाहेर कोण जायला पाहिजे? सागर, रेवा, राखी, कोण जायला पाहिजे? राखी तर मला वाटतं पैशांची बॅग उचलणार आहे, त्याच्यामुळे राखी आय डोंट थिंक सो जाईल. त्याच्यामुळे रेवा जायची शक्यता सर्वात जास्त आहे जनतेच्या, पब्लिकच्या वोटिंगनुसार. तर तुमचं काय म्हणणं यावर सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आता भेटूया रात्री रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत बाय बाय.